श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या वेळेला सुरुवात करते. तुमच्या सगळ्यांचं माझं आम्ही सेवेकरी 001111 या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तुम्हाला आजचा हा दिवस शुभ जावो, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर काल भैरव अष्टक जयंती उद्या आहे. थोडासा लेट झाला आहे, 2 ते 3 दिवसात व्हिडिओ टाकायला पाहिजे होता. तरी पण आम्ही आशा करते की तुम्ही माझा व्हिडिओ नक्कीच आवडीने ऐकत असाल आणि त्या सेवा तुम्ही नक्की मनापासून करत असाल. तर काल भैरव जयंती 12 नोव्हेंबरला म्हणजे उद्याच आहे. काल भैरव यांचा जन्माचा दिवसच यांचा जन्मदिवस काल भैरव यांचा जन्मदिवस हा उद्या 12 नोव्हेंबर रोजी आहे. काल भैरव हे शंकराचे उग्र अवतार मानला गेला आहे. काल भैरव हे काशीचे कोतवाल म्हणतात, कारण ते संपूर्ण काशीचं रक्षण करतात. काल भैरवकांचे अनेक अवतार आहेत. जर तुम्हाला काल भैरव अष्टचंडी दिवशी जर एखादी व्यक्ती रागीट आहे, व्यसनी आहे, किंवा त्याला काही वेगळं वळण आहे, किंवा बाईंचा नाद आहे, किंवा अनेक महिला आहेत त्यांचं मन स्थिर नसतं, त्यांचं मन बाहेर लागतं, त्यांचं घर मनामध्ये किंवा आपल्या नवऱ्यामध्ये ताब्यात नसतं, तर त्यांनी पण ह्या काल भैरव अष्टकाचं पठणाची सेवा नक्की करावी. तर काल भैरव अष्टक पठण केल्यानंतर सगळेच अडचणी दूर होतात, सगळेच प्रश्न सुटतात. माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव मी तुम्हाला सांगते. माझ्या पण घरामध्ये नेहमी माझ्या मिस्टरांचं आणि नाही असं म्हणत नाही का, माझ्या भावाचं आणि माझं एका मांडवामध्ये लग्न झालं. एका मांडवामध्ये 2 लग्न होऊ नये. एक तर एका चांगलं होतं आणि एकाचं नाही का आयुष्यभरासाठी असं वाटलं होतं असं म्हणतात. तर माझं तर लग्न झाल्यापर्यंत बरेच वर्ष भांडणे आमच्या घरामध्ये होत होते. माहिती नाही काय कारण आहे, पण असाच एका व्यक्तीने मला स्वामींचा मार्ग दाखवला, स्वामी सेवेचा मार्ग दाखवला. ती स्वामी मार्ग धरला आणि केंद्रामध्ये आरतीला जाण्यासाठी जाऊ लागले. काल भैरव अष्टकांच्या पठणाविषयी स्तोत्राविषयी मला माहिती झालं. काल भैरव पठणाचं स्तोत्र मी अमावस्याला पौर्णिमेला घरात रोज लावू लागले. संध्याकाळी 6च्या नंतर बरोबर मी संध्याकाळी 6च्या नंतर घरामध्ये काल भैरव अष्टकाचं पठणला यूट्यूबवरती पठण लावू लागले. तेव्हापासून माझी आणि माझ्या मिस्टरांमधले सगळी भांडणं म्हणजे जवळपास 8 ते 9 वर्षात आमची सगळी भांडणं मिटलेले आहेत. मिस्टर मला समजून घेतात, मी त्यांना समजून घेते, मुलं समजून घेतात. आता थोडं तुम्हाला माहिती आहे आजकालचा काळ कसा आहे, थोडा आजकालच्या काळाप्रमाणे थोडं मुलं थोडं वेगळं वागतात, पण तरी पण त्यात माझा मुलगा स्वामी सेवा करतो, काल भैरव अष्टोत्तराचं पठण करतो. या काल भैरव अष्टकाच्या पठणामुळं माझे अनेक प्रश्न सुटलेले आहेत. तसेच मी पण आशा करते तुम्ही काल भैरव अष्टोत्तरांचे पठण करा, तुमचे अनेक प्रश्न सुटतील. तर काय करायचंय, जवळपास घराच्या काल भैरवकांचं मंदिर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात नक्की जावा. मंदिरात जाताना तर काय सेवा करायची आहे, तर तुम्ही वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, 1 लिंबाची फोड, 1 कांद्याची फोड घेऊन नैवेद्य घेऊन तुम्ही काल भैरव अष्टकांच्या मंदिरात जावा. दुपारी 12 वाजता जावा, दिवसभरात कधीही जावा. नसेल काल भैरव अष्टकांचं मंदिर तुमच्या घराजवळ तर तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये नक्की जावा. तिथे गेल्यानंतर महादेवांना किंवा काल भैरव अष्टकांना नैवेद्य अर्पण करा. खडीसाखर, नारळ पण तुम्ही घेऊन जाऊ शकता. आजकालच्या मुलांना वाईट नाद आहे, किंवा आजकालचे मुलं आईवडिलांना उलटं मारतात, आईवडिलांना उलटं बोलतात, असे मुले किंवा अनेक मुली आजकालच्या ह्या कलियुगात वाया गेलेल्या आहेत, किंवा त्यांना वाईट मार्ग लागलेला आहे. त्या मुलींना पण तुम्ही काल भैरव अष्टकाच्या मंदिरात घेऊन जावा. तिथे तुम्ही 11 वेळेस त्यांना काल भैरव अष्टोत्तर सेवा करायला लावा. 1 दिवस म्हणजे उद्याच काल भैरव अष्ट जयंती निमित्त तुम्ही त्यांना ती सेवा कराल्यानंतर 40 दिवस तुम्ही ही सेवा करा. घरामध्ये उद्या मंदिरामध्ये 11 वेळेस बोला, पण आपल्या घरामध्ये तुम्ही 11 वेळेस त्यांना रोज 40 दिवसासाठी न चुकता ही सेवा करायला लावा. सुतक पडलं 5 दिवसाचं तुम्ही समजू शकता, पुढले 5 दिवस तुम्ही ती सेवा वाढवू शकता. असं केल्याने तुमच्या मुलांना, मुलींना, मिस्टरांना किंवा घरातल्या बाईंना वाईट मार्ग लागणार नाही. हळूहळू त्यांचे तुम्हाला बदल झालेले सुटतील. तसंच अडकलेले पैसे असतील याच्यात ते पैसे पण तुम्हाला मिळून जातील. आता प्रत्येकानं आता काय करणार, ताई माझं सगळं चांगलं आहे, मी काय सेवा करू, म्हणजे मला काय जायची गरज आहे, असं काही नाही आहे. आपलं सगळं चांगलं आहे, स्वामी महाराजांच्या आशीर्वादानं सगळं सुरळीत चालू आहे. तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काल भैरव अष्टकाच्या मंदिरात जाऊन नक्की तुम्ही नैवेद्य आणि खडीसाखरचा नैवेद्य त्यांना अर्पण करा. तर रोज संध्याकाळी, विशेषतः रोज संध्याकाळी दिवाबत्ती करायच्या वेळेस अगोदर तुम्ही काल भैरव अष्टोत्तर लावा. ते स्तोत्र तुम्ही स्वतः तुमच्या घरी म्हणा, मुलांना म्हणायला लावा,
मिस्टरांना मनाला लावा. बघा तुम्हाला ह्याचा काय फरक पडतो, किती छान फरक पडतो. मला तर खूप छान फरक पडला आहे. स्वामी महाराजांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला, माझा हात धरला आणि स्वामींच्या सेवेने माझं आयुष्य सुरळीत चाललं. माहिती आहे की आपल्याला वाटतं अनेक अडचणी आहेत, कसं सुटका होईल, अनेक प्रश्न आहे, कसं सुटका होईल, डोक्यात काय कर्ज आहे, कसं सुटका होईल. पण स्वामी आई इतकी मोठी आहे ना, ब्रह्मांड नायक जे म्हणते ना ते बरोबर आहे. स्वामी आईंना आपल्याला मार्ग देतात, आपल्या अडचणी सुटतात, त्याप्रमाणे आपल्याला जगायला शिकवतात आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घेतात. इतकं मोठं प्रचंड स्वामी आईचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर कायम असतो. तर पिवळ्या मोहरीचा उपाय काय पिवळ्या मोहरीचा पण तुम्ही उपाय करू शकता. काय करायचं आहे, प्रत्येक अमावस्याला किंवा पौर्णिमेला थोडीशी पिवळ्या मोहऱ्या घेऊन त्याच्या वेळेवर 11 वेळेस तुम्ही कालभैरव अष्टोत्तर म्हणू शकता आणि ती थोडीशी मोहरी तुम्ही सगळ्या घरात टाकू शकता. मुलांच्या बॅगमध्ये ठेवू शकता, मिस्टरांच्या पर्समध्ये, मिस्टरांच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता, आपल्या स्वतःच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता. का तर बाहेरची करणी बाधा आपल्याला होणार नाही. कालभैरवांचा आपल्या डोक्यावर आशीर्वाद कायम राहील. म्हणून पण तुम्ही ही छोटीशी सेवा अमावस्याला पौर्णिमेला पिवळ्या मोहरीची ही सेवा तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे कालभैरव जयंती तुम्ही नक्की साजरी करा व इतरांनाही, शेजारच्या पाजारांनाही तुम्ही ऐकले ठीक, नाही ऐकले ठीक, ती त्यांची मर्जी. बघा स्वामी जर आपल्या आयुष्यात त्याचे असतील तर कशाही प्रकार येतात आणि कसेही येतात. पण चांगलं सांगणं, चांगलं वळण लावणं, केंद्रापर्यंत त्यांना नेणं, सगळ्या स्वामींचा मार्ग दाखवणं ही आपली जनसेवा म्हणता येईल किंवा आपले स्वामींना केलेली छोटीशी एक सेवा म्हणून म्हणता येईल असं समजा. पण नक्कीच अशा गरजू व्यक्तींना, दुःखित पिढी व्यक्तींना आपण मार्ग दाखवा. मी तर प्रत्येकांना जिथे लोक त्यांची अडचण सांगतील त्यांना मी स्वामी सेवा करा, तुमचं नक्की सगळं होईल, स्वामी सेवा करा, तुमचं सगळं नक्की होईल. कंटिन्यू तेवढा स्वामी असतं, स्वामी 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 असं चालू असतं. बघा माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आवर्जून उद्या 12 नोव्हेंबरला म्हणजेच उद्या 12 नोव्हेंबर बुधवार तुम्ही कालभैरवांच्या मंदिरात जायला विसरू नका. आणि तुम्ही नैवेद्य आणि खडीसाखरेचा नैवेद्य, भाकरी, बाळाजीची भाकरी आणि याचा वांग्याचा भरताचा नैवेद्य तुम्ही कालभैरव महाराजांना नक्की घेऊन जावा. सगळ्या अडचणी तुमच्या मार्गी लागतात. माझी केलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण, दत्तगुरू महाराजांच्या चरणी अर्पण, कालभैरवनाथ महाराजांच्या चरणी अर्पण. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी